नमस्कार मंडळी, महाराष्ट्राच्या खाद्ययात्रेत तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही तिखट आणि मसालेदार मटणाचे चाहते असाल तर आजच्या रेसिपीचं नाव ऐकूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे. हो, कारण आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा सावजी मटण रस्सा आणि त्याचसोबत सावजी मटण सुक्का. चला रेसिपीला सुरुवात करूयात आणि यासाठी लागणारं साहित्य व कृती बघूया. सावजी मटण थाळी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मटण घेतले. मटणचे जास्ती बोन्सचे पीसेस घ्या आणि ते मटण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले. आता सगळ्यात आधी एक वाटण बनवणार आहोत, जे की आपण मटण आणि रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहोत. फ्रेश आलं, लसूण आणि खोबरं कोथिंबीरीचे केलेले हे वाटण आपल्या आणि रस्स्याला खूप छान चव देतं. त्यामुळे कधीही आणि रस्सा बनवताना ना हे वाटण आवर्जून फ्रेश बनवा. चला सगळ्या गोष्टी छानपैकी वाटून घ्यायच्या. वाटताना पाणी वगैरे काही घालायची गरज नाही. पाणी न घालता छान असं हे वाटण तयार करायचं. बघू शकता किती छान असं वाटण तयार झालंय. आता सगळ्यात आधी मटणाला मॅरिनेट करूयात. मटणामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा मटण मसाला आणि 2 ते 3 चमचे खडे मीठ घालून घ्यायचे. खडे मीठ आपण आता आणि रस्सा बनवतानाही घालतोय आणि नंतर मटण रस्सा आणि सुक्का बनवताना सुद्धा घालणार आहोत. परंतु आणि रस्सा बनवताना थोडं जास्तीचं घालायचं, यामुळे रस्स्याला चव छान येते आणि मटणही चवदार होतं. चला आता छानपैकी हे मॅरिनेट करून घ्यायचं आणि किमान अर्धा ते 1 तास तरी हे मॅरिनेट बाजूला ठेवायचं. कारण जेवढं छान मॅरिनेशनमध्ये मटण मुरेल तेवढी चव छान येते. एक अर्धा तास मी छान मटण मॅरिनेट करून घेतले. आता आणि रस्सा करायला घेऊयात. एक 5 ते 6 चमचे तेल गरम करायचं. यावरती लवंग, मिरी, दालचिनी आणि तमालपत्र या खडे मसाल्यांची फोडणी घालायची. त्यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि थोडंसं मीठ घालून कांदा छान परतवून घ्यायचा. आणि रस्सा बनवताना किंवा सावजी मटण रस्स्यामध्ये जेव्हा आपण आणि रस्सा बनवतो तेव्हा तेलावर आवर्जून खडे मसाले घाला. खडे मसाले तेलावरती छान परतवून घेतल्यामुळे आणि रस्स्याला छान चव येते आणि रस्सा आपला अजूनच चवदार होतो. कांदा छान परतला केला की हे फ्रेश केलेलं वाटण घातलंय, वाटण परतवून घेतलंय आणि त्यानंतर हे मॅरिनेट केलेलं मटण घालून घ्यायचं. मटण घातल्यानंतर मात्र गॅस छान फुल करायचा आणि हाय फ्लेमवरती मटण किमान 5 ते 6 मिनिटं छान परतवून घ्यायचं. जेवढं तुम्ही हाय फ्लेमवरती मटण छान परतवून घ्याल तेवढं मटण अजून टेस्टी होणार आहे आणि हे मटणाचे पीसेस अतिशय टेंडर असे शिजतात. चला मटण छान परतवत असतानाच यामध्ये कोथिंबीरही घालतीये. कोथिंबीरीमुळे सुद्धा आणि रस्स्याला चव छान येते. आणि रस्सा जेवढा तुमचा चवदार असेल ना तेवढाच तुमचा मटण रस्सा चवदार होतो. त्यामुळे सावजी मटण रस्सा असो किंवा दुसरा कोणताही मटण रस्सा असो, तुम्ही आणि रस्सा जेवढा छान बनवाल तेवढा तुमचा मेन रस्सा छान होणार आहे. चला मटण मी परत एकदा 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून वाफलवून घेतले. आता यामध्ये गरम पाणी घालायचं आणि मटण छानपैकी शिजायला ठेवायचं. इथे मी साधारण 1 ते 1.5 लिटर पाणी घातले आणि पाणी व्यवस्थित असं मटणामध्ये मिक्स करून घेतले. गरम पाणी घातल्यामुळे मटण अगदी व्यवस्थित असं शिजतं. तुम्ही या स्टेजला जर थंड पाणी घातलं तर संपूर्णपणे ते मटण थंड होतं आणि व्यवस्थित शिजत नाही, रश्श्याची चवही जाते. चला आता झाकण लावून मी याच्या 4 शिट्ट्या करणार आहे. 4 शिट्ट्यांमध्ये मटण परफेक्ट शिजेल तोपर्यंत मसाला तयार करायला घेऊयात. हा झणझणीत सावजी मटण रस्सा बनवण्यासाठी इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे, 1 मोठं खोबऱ्याचा तुकडा, आलं, लसूण, धने, बडीशोप, खसखस, तांदूळ, हरभरा डाळ, जिरे, लवंग, काळी मिरी, चक्रीफूल, दालचिनी, जायपत्री, 2 छोटी वेलची, मोठी वेलची, लाल सुक्या मिरच्या, तमालपत्र हे काही खडे मसाले घेतलेत. आता हे सगळे मसाले छान असे तेलावरती भाजून घ्यायचेत. सगळ्यात आधी 2 ते 3 चमचे तेल पॅनमध्ये गरम करायचं. त्यावरती तांदूळ आणि हरभरा डाळ घालायची. साधारण 1 चमचा तांदूळ आहे आणि 1 चमचा हरभरा डाळ आहे. खूप जास्त क्वांटिटी ही नाही, परंतु ही एवढी क्वांटिटी सुद्धा आपल्या रश्श्याला घट्टपणा आणि चव देणार आहे. त्यानंतर सगळे खडे मसाले घालून घ्यायचे. फक्त खसखस बाजूला ठेवायची, कारण हे सगळे मसाले आपल्याला अगदी छान खमंग असे भाजून घ्यायचेत आणि खसखस भाजायला खूप जास्त वेळही लागत नाही, त्यामुळे सगळ्या शेवटी घालायची. सगळे मसाले, डाळ, तांदूळ अगदी व्यवस्थित असे लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे. चला सगळ्या गोष्टी छान भाजल्या गेल्यात. आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये 1 चमचा खसखस घालून घेणार आहोत. आता या मसाल्यांचं प्रमाण म्हणाल तर 3 चमचे धने, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे, 5 ते 6 काळी मिरी, 5 ते 6 लवंगा, 1 चक्रीफूल, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, अर्धा इंच जायपत्रीचा तुकडा, 2 तमालपत्राची पानं, 1 मोठी वेलची, 2 छोटी वेलची या प्रमाणानुसार हे सगळं साहित्य घेतले. चला आता सगळे मसाले भाजून झालेत. आता घेऊयात कांदा आणि खोबरं भाजायला. कांदा आणि खोबरं गॅसवरती जाळीवर ठेवून अशा पद्धतीने भाजून घ्यायचं. खोबरं छान खमंग असं भाजलं गेले. आता ते काढून घेऊयात. कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो, परंतु कांदा ही दोन्ही बाजूनी छान खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा. या सगळ्या मसाले तुम्ही कसे भाजताय ना त्यावरच तुमच्या सावजी मटण रस्स्याची टेस्ट अवलंबून आहे. आता सावजी मटण रस्सा प्रत्येक ठिकाणी थोडेफार मसाले वेगवेगळे वापरून केला जातो. चला आता कांदा सुद्धा छान असा भाजला गेलाय, तोही काढून घेऊयात आणि आता वळूयात आपल्या वाटणाकडे. सगळ्यात आधी कांदा आणि खोबरं आपण छानपैकी कट करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला हे वाटता येईल. चला कांदा खोबरं कट करून झाले. आता सगळ्यात आधी हे सगळे
सुके मसाले जे आपण भाजून घेतले होते ते मिक्सरमध्ये घालूयात. याबरोबर हे भाजलेलं खोबरं घालूयात आणि हे ड्राय गोष्टी अगोदर बारीक करून घेऊयात. कारण नंतर कांदा आणि कोथिंबीर, आलं लसूण घातल्यानंतर या गोष्टी व्यवस्थित बारीक होत नाहीत. त्यामुळे या कोरड्या साहित्य अगोदर वाटून घेऊयात. चला, पाणी न घालता छान अशी याची पूड तयार करून घेतली आहे. अगदी सुंदर अशी ही पूड तयार होते. आणि आता कांदा, कोथिंबीर, आलं लसूण घातल्यानंतर तर या गोष्टी अजूनच छान बारीक होतात. त्यामुळे वाटण करताना कधीही खडे मसाले, ड्राय गोष्टी अगोदर बारीक करून घ्या. चला, आता यामध्ये कांदा, आलं लसूण आणि कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं हे वाटण करून घ्यायचं. अगदी बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं, स्मूथ. अजिबातही यामध्ये दरदरीतपणा राहता कामा नये. कारण जेवढं तुमचं वाटण छान असेल ना, तेवढी तुमच्या रश्श्याला चव छान येते. चला, वाटण सुंदर असं करून झाले. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलाय. लाल बेडगी मिरची आपण वापरली होती, त्याचबरोबर सगळे खडे मसाले होते, त्यामुळे रंग खूप छान आलाय. मटणही तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं शिजलं गेले. कुकरच्या मी 4 शिट्ट्या काढल्यात. 4 शिट्ट्यांमध्ये अगदी परफेक्ट असं मटण शिजतं. चला, सुंदर असं मटण रस्सा आणि रस्सा तयार झालाय. आता यातले जे काही सॉफ्ट पीसेस आहेत, ज्याला कमी बोन्स असतात, कमी हाडं असतात, ते पीसेस काढून घेऊयात, जे की आपण आपल्या मटण सुक्क्यासाठी वापरणार आहोत. आणि बोन्सचे पीसेस आवर्जून रश्श्यामध्ये ठेवायचे, यामुळे रस्सा छान चवदार होतो आणि सर्विंगलाही मदत होते. चला, पीसेस बरोबर थोडासा आणि रस्साही काढून घ्यायचा, ज्यामुळे आपल्या मटण सुक्क्याला छान या आणि रश्श्याचा फ्लेवर भेटतो. चला, आता रस्सा करण्यासाठी म्हणजे सावजी मटण रस्सा करण्यासाठी पॅनमध्ये एक 6 ते 7 चमचे तेल गरम करायचं आणि केलेल्या वाटणातलं मोठे 2 चमचे वाटण या तेलामध्ये घालून घ्यायचं आणि छानपैकी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. नागपूरचा सावजी मटण रस्सा हा केवळ एक पदार्थ नाही, तर तिथल्या लोकांनी जपलेली एक संस्कृती आहे, एक वारसा आहे. कारण पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या खास काळ्या मसाल्यांमुळे आणि झणझणीत चवीमुळे सावजी मटण रस्सा आज विदर्भाच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे सावजी मटण रश्श्याला केवळ महाराष्ट्रातच नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा एक वेगळी ओळख आहे. चला, वाटण छानपैकी परतले गेले. आता यामध्ये घालायचे 1.5 चमचा घरगुती काळं तिखट, 1.5 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला. अगोदर सांगितल्याप्रमाणे सावजी मटण रस्सा आहे, त्यामुळे तो थोडा झणझणीत तर असायलाच हवा. त्यामुळे ड्राय मसाले सुद्धा थोडेसे उचलून घाला, थोडे जास्तीचे घाला. आता हे ड्राय मसाले या वाटणामध्ये छान असे परतवून घ्यायचे. जेवढे तुम्ही हे मसाले, हे वाटण खमंग खरपूस असं परतवून घ्याल ना, तेवढी तुमच्या सावजी मटण रस्स्याला चव छान येणार आहे. चला, सुंदर असा मसाला परतवून घेतलाय. तुम्ही बघू शकताय तेल सुटेपर्यंत हे वाटण आपलं छान परतलं गेलंय. यामुळे काय होतं माहिती का, तरी आपल्या रस्स्याला खूप छान येते. त्यामुळे मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्या. चला, आता यामध्ये केलेला आणि रस्सा आणि त्याबरोबर ठेवलेले बोन्सचे पीसेस यामध्ये घालून घेऊयात आणि रस्सा छानपैकी मिक्स करून घेऊयात. आता तुम्हाला जर बोन्सचे पीसेस रस्स्यामध्ये ठेवायचे नसतील, सगळेच पीसेस जर सुक्यामध्ये टाकायचे असतील, तर तुम्ही तसंही करू शकता. परंतु मी आवर्जून थोडे पीसेस रश्श्यामध्येही ठेवते आणि सुक्यामध्येही घालते. आता गरम पाणी घालून रस्सा छान ऍडजस्ट करून घ्यायचा. सावजी मटण रस्सा खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट नसतो, मीडियम अशा कन्सिस्टन्सीचा असतो. त्यामुळे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त सुद्धा घालू शकता. भरपूर अशी कोथिंबीर घालायची, चवीप्रमाणे मीठ ऍडजस्ट करायचं. आणि रश्श्यामध्ये मीठ घातले, त्यामुळे या स्टेजला रस्सा थोडासा टेस्ट करून बघायचा आणि किती मीठ लागते त्याप्रमाणे मीठ ऍडजस्ट करून घ्यायचं. सुंदर असा हा सावजी मटण रस्सा आपला तयार झालाय. हा मटण रस्सा किमान 7 ते 8 मिनिटं तरी उकळून घ्या. कारण सावजी मटण रस्सा हा जास्त वेळ उकळला जातो आणि त्यामुळे तो अजून फ्लेवरफुल होतो. चला, मी 7 ते 8 मिनिटं रस्सा छानपैकी उकळून घेतलाय. झणझणीत असा हा सावजी मटण रस्सा तयार झालाय. आता घेऊयात आपला सावजी मटण सुक्का करायला. यासाठी कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम करून यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा, थोडंसं मीठ घालायचं आणि कांदा छान गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा. मटण सुक्का बनवताना आवर्जून बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये परतवून घ्या, यामुळे मटण सुक्क्याला चव छान येते. चला, कांदा छान गुलाबी रंगावर परतला गेला की राहिलेलं वाटण यामध्ये घालून घेतले आणि वाटण सुद्धा अगदी आता मी खरपूस असं तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहे. अगदी वाटणाचा रंग बदलेपर्यंत वाटण छान परतवून घ्यायचं. त्यामुळेच रश्श्याला आणि चुक्क्याला अगदी खरपूस अशी चव येते. तुम्ही बघू शकताय अगोदरच्या वाटण्याचा कलर आणि आत्ताच्या वाटण्याचा कलर यामध्ये खूप फरक पडलाय. आता यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काळं तिखट, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धनापूड घालून घेतली आहे. वाटणामध्ये सगळे ड्राय मसाले छान मिक्स करून घ्यायचे. धने आपण अगोदर मसाला भाजताना वापरलेतच, परंतु मी आता परत एकदा घालते, कारण यामुळे ना मटण सुक्क्याला चव अजून छान येणार आहे. चला, ड्राय मसाले सगळे वाटणामध्ये परतवून घेतलेत. आता यामध्ये हे आळणीमधून काढलेलं मटण आणि जो काही आळणी रस्सा आपण 1-1.5 पळी यामध्ये काढून घेतला होता तो घालून घ्यायचा आणि मटण छानपैकी या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आणखीन 1 कपभर पाणी मी घालून घेते. आळणी रस्सा तर आपण यामध्ये घातलाच होता, साधारण एक मोठे 2 चमचे आळणी रस्सा होता, त्यामुळे मी फक्त आता 1 कपभर पाणी घालून घेतले. चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून घ्यायची आणि सगळ्या गोष्टी छानपैकी मिक्स करून घ्यायच्या. झाकण ठेवून आता आपण हे मटण किमान एक 5 ते 6 मिनिटं फक्त शिजवून घेणार आहोत. यामुळे काय होतं, मटण आपलं अगोदर शिजलेलं आहेच, परंतु या मसाल्यामध्ये मटण अजून छान शिजलं जातं आणि मटण सुक्का अजून चविष्ट होतो.
चला, सुंदर अशी वाफ बसली आहे. 2 मिनिटं मी याला छान वाफ दिली आहे. तुम्ही बघू शकता अतिशय चमचमीत असा हा मटण सुक्का तयार झालाय. बघूनच तोंडाला पाणी सुटेल एवढा हा चमचमीत झालाय आणि चवीला तर अतिशय अफलातून असा लागतो. चला, सुंदर असा मटण सुक्का तयार आहे, मटण रस्सा तयार आहे. आता घेऊयात आपली सावजी मटण थाळी सर्व्ह करायला. सगळ्यात आधी कांदा, लिंबू, त्याचबरोबर हा चमचमीत असा मटण सुक्का आणि त्यानंतर येणार आहे आपला झणझणीत असा मटण रस्सा, त्यावरती झणझणीत अशी ही तरी. चला, तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही सावजी मटण थाळी नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली आजची ही मटण थाळी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबातही विसरू नका. सावजी मटण थाळी ही आपल्या महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध मटण रेसिपींपैकी, मटण थाळ्यांपैकी एक आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही मटण थाळी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही खूप जास्त आवडणार आहे. तुम्हाला खूप जास्त जर तिखट झणझणीत खायला आवडत नसेल ना, तर सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता. चला, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि महाराष्ट्राच्या खाद्ययात्रेतील एकही रेसिपी मिस न होण्यासाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तसेच त्याखाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणाऱ्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि अशी चमचमीत झणझणीत रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करू शकता, कारण तिथेही दररोज नवनवीन भन्नाट अशा रेसिपीज येत असतात. भेटूया पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या खाद्ययात्रेत नवीन जिल्ह्यातील नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.